नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील सागरशास्त्र ओसोनोग्राफी ओशिनोग्राफी सागरशास्त्र या पेपरचा भूगोल विषयातील या पेपरचा या सेमिस्टरच्या अनुषंगाने आपण विचार करत आहोत। मित्र हो, आपण या पूर्वीच्या तासामध्ये सागरशास्त्रातील हिंदी महासागराचा अभ्यास या अगोदरच्या तासामध्ये पूर्वीच्या तासामध्ये आपण केलेला आहे। हिंदी महासागरातल्या तळरचनेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण मागे केला आहे। त्याबरोबरच आपण अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा देखील अभ्यासाला सुरुवात ही या पूर्वीच्या तासामध्ये या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। मित्र हो, या ठिकाणी आपण बघतोय की अटलांटिक महासागराचा तळ रचना अटलांटिक महासागराची तर रचना कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी अटलांटिक महासागराची तळ रचना कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न आपला या ठिकाणी चालू आहे। आणि अटलांटिक महासागराच्या तळरचनेच्या संदर्भामध्ये बघत असताना मित्र हो, आपण मागील तासामध्ये बघितलं की अटलांटिक महासागर हा असा महासागर आहे की जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाने मोठा असणारा पॅसिफिक महासागरानंतर दुसऱ्या क्रमांकाने मोठा असणारा हा महासागर आहे। या महासागराने पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1/6 क्षेत्रफळ त्या एकट्या महासागरानं व्यापलेले आहे। या महासागराबद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला असं दिसतं की हा जो काही महासागर आहे हा इंग्रजीमध्ये एस या अक्षराप्रमाणे याचा आकार असलेला आपल्याला दिसून येतो। या महासागराच्या मध्यातून विषुववृत्त केल्यामुळे आपण या महासागराचे 2 भागामध्ये विभाजन झालेले आपल्याला दिसून येते। यामध्ये उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर। मित्र हो, या महासागराचा 24% भाग असा आहे की ज्याची खोली सरासरी खोली ही जवळपास 1000 मीटर पेक्षाही कमी असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या महासागराचा बराचसा भाग हा उथळ स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो। या महासागराच्या संदर्भाने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हा महासागर अमेरिका, आफ्रिका आणि या 2 युरोप या 2 ते 3 खंडाच्या दरम्यान पृथ्वीवर झालेल्या हालचालीमुळे निर्माण झालेला आपल्याला दिसतो। त्याचा पुरावा देखील दिसतो आपल्याला की दक्षिण अमेरिकेचा भाग आणि आफ्रिकेचा भाग हा बरोबर एकमेकांमध्ये जाऊन बसण्यासारखा आहे। या कशावर जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की ते दोन्ही एकमेकांमध्ये अगदी फिट्ट बसल्यासारखे आपल्याला वाटतं। मित्र हो, या अटलांटिक महासागराच्या पश्चिमेला अमेरिका खंड आहे
मग तो उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, तर पूर्वेला युरोप खंड, आफ्रिका खंड, उत्तरेला ग्रीनलँडचा असणारा प्रदेश आणि दक्षिणेला अंटार्क्टिका खंडाचा असणारा प्रदेश, या दरम्यान हा अटलांटिक महासागराचा भाग असलेला आपल्याला दिसतो। या भागातील जर आपण सागर तळ रचनेच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या महासागरातील असणारा भूखंड मंच या महासागरातील असणारा भूखंड मंच जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसतं की अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूला, पूर्वाशी पश्चिम बाजूला जो काही किनारी प्रदेश आहे, या किनारी प्रदेशावर भूखंड मंचाची रुंदी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असलेली आपल्याला दिसते। काही ठिकाणी ही रुंदी साधारणतः 300 किलोमीटर पर्यंत आहे, तर काही ठिकाणी ही रुंदी 3 ते 5 किलोमीटर पर्यंत इतकी अरुंद असलेली देखील आपल्याला दिसून येते। ज्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये पर्वतरांगा आहेत, अशा ठिकाणी भूखंड मंचाची रुंदी ही कमी असलेली आपल्याला आढळते, किंवा अरुंद अशा प्रकारचा भूखंड मंच हा या अटलांटिक महासागरामध्ये आपल्याला दिसून येतो। मित्र, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर, आफ्रिकेचा हा जो काही पश्चिम किनारा आहे, या आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर या ठिकाणी बिस्किटचा जो काही उपसागर आहे, या बिस्किटच्या उपसागरापासून तर केप ऑफ गुड होप या बेटापर्यंत जो काही भूखंड मंच आढळतो, त्याची रुंदी ही आपल्याला कमी असलेली दिसून येते, किंवा या ठिकाणी अरुंद स्वरूपाचा भूखंड मंच हा दिसून येतो। उत्तर अमेरिकेच्या ईशान्य व युरोपच्या वायव्य किनाऱ्याजवळ भूखंड मंच हा 200 ते 400 किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसून येतो। या ठिकाणी असणारा हा उत्तर अमेरिकेचा वायव्य किनारा आणि या ठिकाणी असणारा ईशान्य किनारा आणि या ठिकाणी असणारा युरोपचा वायव्य किनारा, या ठिकाणी युरोपच्या वायव्य किनाऱ्यावर आणि उत्तर अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावर भूखंड मंचाची रुंदी मात्र 300 ते 400 किलोमीटर पर्यंत आपल्याला या ठिकाणी असलेली दिसून येते। मित्र, आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसतंय की न्यूफाउंडलँड बेटाजवळ, या ठिकाणी हे जे काही न्यूफाउंडलँड नावाचं बेट आहे, या बेटाजवळ, न्यूफाउंडलँड बेटाजवळ ग्रँड बँक नावाचे एक मोठे मासेमारीचे क्षेत्र त्या ठिकाणी विकसित झालेले आहे। या ठिकाणामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते आणि मासेमारीसाठी हे ग्रँड बँक नावाचं क्षेत्र या ठिकाणी या भूखंड मंचाच्या अनुषंगाने निर्माण झालेलं आहे। त्या ठिकाणी 2 प्रवाह देखील एकत्र येतात, एक उष्ण पाण्याचा प्रवाह आणि एक थंड पाण्याचा प्रवाह देखील त्या ठिकाणी एकत्र येतो, आणि त्यामुळं येथील वातावरण हे माशांच्या पैदाशीसाठी, माशांना लागणाऱ्या खाद्यपदार्थासाठी अतिशय प्रसिद्ध आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी या भागाकडे मोठ्या प्रमाणात मासे हे आकृष्टले जातात, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारीचं क्षेत्र या न्यूफाउंडलँड बेटाजवळ
ग्रँड बँक नावाचं मासेमारीचं क्षेत्र हे विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय युरोपच्या वायव्य किनाऱ्यावर आपण बघितलं की त्याही ठिकाणी भूखंड मंचचा 200 ते 400 किलोमीटरचा असणारा भाग त्या ठिकाणी आहे, रुंदीचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि त्याही ठिकाणी डॉगर बँक नावाचं या ठिकाणी डॉगर बँक नावाचं एक मासेमारीचं क्षेत्र याही भागामध्ये विकसित झालेलं आहे. आणि या डॉगर बँकेमुळे, कारण तिथं ऑलरेडीच भूखंड मंच आणि ज्याची उंची, ज्याची खोली साधारणतः सर्वसाधारण खोली ही 1000 मीटरपेक्षाही कमी आहे, अशा पद्धतीनं उथळ असा समुद्राचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळे, महासागराचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळं डॉगर बँक नावाचं क्षेत्र, मासेमारीचं जगप्रसिद्ध क्षेत्र याही ठिकाणी या युरोपच्या वायव्य भागामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी केलेली आपल्याला आढळते. मित्रहो, याशिवाय अटलांटिक महासागराच्या दक्षिण किनाऱ्याने अमेरिकेच्या भागाचा जर आपण विचार केला तर या अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर देखील भूखंड जो काही मंच आहे, हा भूखंड मंच अरुंद असलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी भूखंड मंचाची लांबी ही तितकीशी जास्त असलेली आपल्याला दिसत नाही. तर मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हा जो काही अटलांटिक महासागर आहे हा मुळामध्ये दोन जे काही जगातील विकसित राष्ट्र आहेत, जगातील जे काही विकसित राष्ट्र आहेत, या विकसित राष्ट्राच्या सानिध्यामध्ये किंवा विकसित राष्ट्रांना जोडणारा एक प्रमुख अशा प्रकारचा महासागर असलेला आपल्याला दिसतो. आणि की विकसित राष्ट्रांच्या दरम्यान असणारा हा महासागर आहे. आणि म्हणून या भागामध्ये अधिकाधिक मोठ्या प्रमाणात मासेमारी असेल किंवा महासागराचा अधिकाधिक उपयोग, साधन संपत्तीचा उपयोग, महासागरातील जलमार्गाचा उपयोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. या ठिकाणचा जो जलमार्ग आहे हा अतिशय वर्दळीचा जलमार्ग हा समजला जातो. हा जो काही जलमार्ग आहे, कारण अमेरिकेसारखा विकसित राष्ट्र आणि युरोप खंडातील असणारे विकसित राष्ट्र यांच्या दरम्यान हा अटलांटिक महासागर आहे. आणि अटलांटिक महासागर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळण जे काही आहे हे या ठिकाणी चाललेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी असणारा भूखंड मंच म्हणतो उत्तर अमेरिकेच्या ईशान्य बाजूमध्ये असणारा भूखंड मंच असेल किंवा युरोपच्या वायव्य बाजूमध्ये असणारा भूखंड मंचचा भाग असेल, की हाच भाग या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण ठरतो. कारण अमेरिकेच्या ईशान्य बाजूमध्ये न्यूफाउंडलंड बेटाचं भूखंड मंचचा भाग आहे. म्हणजेच या ठिकाणी समुद्र हा उथळ आहे, समुद्राची खोली ही 1000 मीटरपेक्षाही कमी आहे. आणि त्यात बरीच भर म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारचे सागरी प्रवाह एकत्र येतात. आणि दोन प्रकारचे सागरी प्रवाह म्हणजे उष्ण सागरी प्रवाह आणि थंड सागरी प्रवाह या ठिकाणी एकत्र येतात. आणि त्यामुळं या ठिकाणी माशांच्या पैदाशीसाठी आदर्श अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. आणि त्यामुळं जगातील एक प्रसिद्ध अशा प्रकारचं मासेमारीचं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं आहे. त्याला आपण ग्रँड बँक क्षेत्र असं म्हणतो, की ते बँकेप्रमाणे आहे. तिथं प्रचंड स्वरूपामध्ये मासे या ठिकाणी सापडतात. आणि म्हणून हे भाग या ठिकाणी आहे. तसंच जर आपण बघितलं तर युरोपच्या भागामध्ये, युरोपच्या वायव्य भागामध्ये देखील इंग्लंड जवळ, स्वीडन जवळ या ठिकाणी एक असं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं आहे की ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड पाण्याचा प्रवाह पुन्हा त्याही ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि त्या ठिकाणी भूखंड मंच आहे, म्हणजेच त्या ठिकाणची जलभाग हा उथळ स्वरूपाचा आहे. म्हणून त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी
ही केली जाते, ज्याला आपण डॉगर बँक असं म्हटलेलं आहे. हे देखील डॉगर बँक जगप्रसिद्ध मासेमारीचं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी असणाऱ्या भूखंड मंचाचा उपयोग या राष्ट्रांसाठी झालेला आहे. या दक्षिण अमेरिकेच्या पूर्व बाजूला जर आपण बघितलं किंवा अटलांटिक महासागराच्या पश्चिम बाजूला जर बघितलं की या ठिकाणी मात्र अरुंद स्वरूपाचा असा प्रकारचं भूखंड मंच आहे. आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर किंवा अटलांटिक महासागराच्या पूर्व भागामध्ये जे काही आफ्रिका खंडाचा भाग आहे त्याही ठिकाणी अरुंद अशा प्रकारचं भूखंड मंच हा आपल्याला आढळून येतो. धन्यवाद.